आई तुम्ही राहत्या घराचे दोन भाग करताय, तुमच्या सख्या नातवाला या कुटुंबापासून तोडताय। याची सुरुवात कोणी केली बाई? तुझ्या सिद्धूनं। आडनाव कोणी टाकलं बाई? या घराचं आडनाव कोणी टाकलं? तुझ्या सिद्धूनं। हे घर सोडून कोण गेलं? तुझा सिद्धू ना। आम्हाला का बोलतीस? पण त्याने हे सगळं का केलं याचा विचार कोणी केलाय का? विचार लग्न झाल्यापासून त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला भोग येतात आणि ते भोगतायत ते काही कारण नसताना। आणि हे असं झाल्यानंतर तो घरातून बाहेर पडणार नाही तर काय करणार आहे तो? आणि तुम्हाला नक्की हवंय तरी काय? त्याचं सुख बघवत नाही का ए बस! तुला तुझं मत मांडायची एक संधी दिली ना, ते चूक झालं। त्या संधीचा गैरफायदा घेऊ नकोस। हा ठीक आहे, तुला आमच्या बाजूने उभा राहायचं नसेल तो तुझा निर्णय असेल, पण एक लक्षात घे, त्याचे परिणाम तुला भोगावं लागेल आणि त्यासाठी तयार राहा। हे बघा, पक्षातली काही लोक घरी येत आहेत, त्यामुळे हा विषय आणि ही चर्चा इथंच बंद। ए आपल्या खोलीत जायचं, हं? तिथंच थांबायचं, अजिबात बाहेर यायचं नाही, समजलं? काय रे, येणार आहेत की नाही कार्यकर्ते तुझे? काही येतील ना। हे काय आजी, लोक येणार आहेत ना? हे काय तोंड बघत बसलीस? घेऊन जातो चहा आत, कार्यकर्ते आले की परत गरम करून आण। का अधिराज, अरे काय कार्यकर्ते कुणी आलेत की नाही? नाही, आलेलं नाही अजून कोणी। नाही? ए, अरे बापरे, अहो इथे बाहेर खूपच गर्दी हो, काहीतरी झालंय वाटतं। पण आता इतकी गर्दी असताना आपल्याला आत कसं जाता येणार? हा वहिनी घाबरू नका हो, ही जी सगळी गर्दी आहे ना ती आपल्या सिद्धू दादासाठीच आहे। काय? ही एवढी सगळी माणसं सिद्धिराजसाठी? हो, चला पुढे चला म्हणजे समजेल तुम्हाला। या 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 बघा वहिनी, सिद्धू दादाने तन मन धन लावून आमच्यासाठी खूप काम केले। आज त्यांना पाठिंब्याची गरज असताना ही अशी आणि हजार माणसं आपला काम धंदा सोडून इथे हजर होतील। जोपर्यंत सिद्धू दादा या जेलमधून बाहेर येत नाही ना, तोपर्यंत ही मंडळी इथून हलणार नाहीत। आणि त्यासाठी उपोषणाला बसावं लागलं ना तरी चालेल। सिद्धू दादाची सुटका करा, सुटका करा, सिद्धू दादाची सुटका करा, सुटका करा, सुटका करा, सिद्धू दादाची सुटका करा, सुटका करा, सुटका करा, सिद्धू दादाची सुटका करा, सुटका करा, सुटका करा। सिद्धिराजच्या रक्ताची माणसं आज जरी त्यांच्या पाठीशी नसली ना, तरी त्यांनी जोडलेली ही हजारो माणसं त्यांच्यासाठी इथे ठामपणे उभी आहेत। हीच त्यांची खरी कमाई आहे आणि हीच त्यांची खरी पुण्याई आहे। लक्ष्मी,
अगं तू फार विचार का करतेय? हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. आई तुम्ही नका ना इतकं टेन्शन घेऊ. हे बघा मी सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे. हे बघा बिझनेस स्टार्ट करताना सगळ्यात आधी आपल्याला फूड लायसन्स बनवावं लागेल, कारण याआधी आपण लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत होतो तेव्हा फूड लायसन्सची गरज नव्हती. पण आता आपल्याला ते करावं लागेल आणि त्याचबरोबर आहे ना अजून काही रजिस्ट्रेशन करावे लागतील, ज्यामुळे आपण फूड बिझनेस ऑपरेटर बनू शकतो. मी काय म्हणते सिंचना, हे सगळं फार अवघड किचकट असं नाहीये ना? वहिनी इतकं काही किचकट नाहीये. हे बघा ज्याच्या नावावर आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना त्याचा आधार कार्ड लागेल आणि थोडेफार डिटेल्स लागतील, इतकंच आहे. हा आई, अगं तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना. हे बघ डॉक्युमेंटेशनचं सगळं मी बघेन आणि रजिस्ट्रेशन करताना मी येईन की तुमच्यासोबत. मग झालं ना. आणि गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जर उशीर झाला तर मी पप्पांकडे मदत मागेन ना, त्यात काही इश्यू नाहीये. अरे सरकारी कामामध्ये लेट होणार असेल ना तर मदत घ्यायला काय हरकत आहे. हे बघ टेबलवरून कामं आपली जर पटपट करायची असतील ना तर आपण पप्पांची मदत घेऊच शकतो. अरे तेवढ्यासाठी आपण आपला प्लॅन कशाला ताटकळवत ठेवायचा? सगळेच करतात असं, आपण पण करू ना. तू गप्पा बस. आई पप्पा करतील मग. सिंचना बाळा, मी आता जे म्हणेन त्याने रागवू नकोस. म्हणजे तुला दुखावण्याचा हेतू नाहीये, पण प्रत्येक वेळी गाढे पाटलांकडून आम्हा दोघांना अपमानाचीच वागणूक मिळाली आहे का? म्हणजे याला तू जबाबदार नाहीयेस बाळा. त्यामुळे त्यांची मदत घेणं आम्हाला तरी योग्य वाटत नाही. म्हणजे खरं तर सिद्धूच्या पुण्याईचा वापर करू, त्याची मदत घेऊ, पण गाढे पाटलांची नको, नाही का? हे बघा आई, सिद्धूची वाट पप्पांसमोर काही जास्त नाहीये, पण जर तुम्हाला सिद्धूचीच मदत घ्यायची असेल तर मला कशाला काही प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, डन ना. मग आपण असंच करूयात. हा हे बघा आपली दळवी घरघंटी पुढे नेऊयात. काय म्हणता? चला या या. या 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 या. 1 2. ए थांब 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 हरीश, अरे नाव काय पण? सासू सुनेची गॅरंटी, दळवी घरघंटी.